प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा आपला हनुमान जयंती निमित्त नळेगाव नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजचा हा 5वा दिवस। या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा हनुमंतरायाच्या कृपेने माझ्याकडे आलेली आहे। सदर कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा साधू संत श्रेष्ठ जगत वंदनीय वैकुंठ निवासी तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयातील अतिशय साधा सोपा आणि सरळ असलेला जीवाला सुखाचा मार्ग सांगणारा, सुखाकडे सुख प्राप्त करून घेण्यासाठी जो संतांनी दिलेला मार्ग आहे तो मार्ग सांगणारा अज्ञार्थ पर प्रकरणातील असा हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल देव करुणी घ्यावा ते विना जीवा सुख नोहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय सांगतायत की मनुष्याला सुखाचं साधन काय आहे, परंतु आपण सुखाचा मार्ग चुकलेलो आहोत। मनुष्य अनंत प्रकारची साधनं गोळा करण्यासाठी, साधनं प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतोय, रात्रंदिवस धडपड करतोय, परंतु त्याला सुख मिळतच नाही आणि मिळालं तर ते शेवटपर्यंत टिकत नाही। कारण
ते अनंत चिरकाल टिकणारं सुख नव्हेच. म्हणून चिरकाल टिकणारं असं सुख कोणतं आहे तर परब्रह्म अनंत परमेश्वर भगवान परमात्मा, ज्याला प्राप्त केल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये सुखच सुख येते. पण जीवाला वाटते की त्या भगवंताकडे जाऊन आपण सुखाची मागणी करतो की मला हे दे, माझी ही इच्छा ही पूर्ण कर, जेणेकरून मी सुखी होईल. परंतु इच्छा व्यक्त करण्यापेक्षा त्या भगवंताला जर आपण आपलंसं करून घेतलं तर जीवाला सुख प्राप्त होतं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपलं काय करून घ्या तर ते एक मात्र असणारा परब्रह्म परमेश्वर. कारण या त्रिलोकामध्ये, या पृथ्वी लोकावरती त्याच्याशिवाय सुख कुठंच नाही. आपल्याला सुख कशात वाटतो? ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो सुखी. ज्याला महिन्याला 10,000 पगार आहे तो सुखी आहे का? त्याला विचारलं तर तो काय म्हणेल? ज्याला 50,000 महिन्याला पगार आहे तो सुखी. बरं, आता ज्याला 50,000 पगार आहे तो सुखी आहे का? तो काय म्हणेल? एखादा कर्मचारी जर शाळेवरती असेल, त्याला आपण विचारलं की तुम्ही सुखी आहेत का हो? महिन्याला 50,000 पेमेंट येते. तो काय म्हणेल? आमचे प्रिन्सिपल खूप सुखी, महिन्याला ₹1,00,000 येते. बरं, त्यांनाही विचारलं ₹1,00,000 येत आहेत म्हणजे काय, तुम्हाला काहीच टंचाई नाही, महिन्याला ₹1,00,000 घरी, तुम्ही सुखी आहात का? तो काय म्हणेल? ₹1,00,000 मध्ये काय भरतंय? मुलांची फीस झाली आहे नुसती 1-1 लाख रुपये. कशाचं काय? आणि त्याच्यात वाढली इतकी महागाई, आम्हाला सुखच नाही. आमच्यापेक्षा जे उद्योजक आहेत, 5-6 लाख रुपये महिन्याला येतात, ते खूप सुखी. त्यांना विचारावं, ते काय म्हणतील? कशाचं काय? सुखच आम्हाला नाही, आम्हाला समाधानच नाही. सगळ्यात सुखी असणारा तो गावाकडचा शेतकरी, असं तो उत्तर देतो. ही वस्तुस्थिती आहे, सत्यस्थिती आहे. म्हणजे कोणीच सुखी नाही. याचं कारण आहे सुखाची आपली असणारी आशा, अपेक्षा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाच्या आशेमध्ये आपला जन्म निघून जातो. बघा, आता आपलं नळेगाव एवढं मोठं आहे, नळेगावमध्ये शाळा आहे, कॉलेज आहे, तरी नळेगाव मधल्याला काय वाटतं? आपला मुलगा शिकायला कुठे पाठवावा? लातूरला. इथे सर्व काही असताना रूम करून जाऊन लातूरला, पण मुलगा लातूरलाच शिकला पाहिजे. बरं, लातूर मधली कुठे टाकता येतो? त्यांना काय वाटतं? आपला मुलगा कुठे शिकावा? पुण्याला. जे पुण्यात राहतात, पुण्यात तर इतके शिक्षणाची पंढरी असली तरी त्यांना काय वाटतं? आपला मुलगा कुठे टाकावा? मुंबईला. बरं, मोठमोठ्या शहरात राहणाऱ्यांना काय वाटतं? आपला मुलगा किंवा मुलगी विदेशात शिकायला पाठवावी. ही आहे आशा, अपेक्षा, ज्यामुळे जे दुःखाचं मूळ आहे. जेव्हा मनुष्याची ही आशा अपेक्षा खुंटेल, थांबेल, तेव्हाच मनुष्याला सुखाचं साधन प्राप्त होतं किंवा सुख प्राप्ती होते. ठेविले अनंते तैसीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. जर जे भगवंतानं दिलंय, त्या परमात्म्याच्या असीम कृपेने आपल्याला जे काही प्राप्त झालंय, त्यात जर आपण स्वतःला समाधानी मानलं तर तेच खरा सुखाचा मार्ग आहे. या ठिकाणी तुकोबाराय सांगतायत की सुखाचा मार्ग एकच आहे, केवळ आणि केवळ आपुला तो एक देव करुणी घ्यावा. फक्त तुम्ही त्या भगवंताला आपलंसं करून घ्या. मग प्रश्न निर्माण होतो, देव आपला नाही का? तुकोबारायांना सांगावं लागतंय, संकेत देतात, आज्ञा करतात की तुम्ही देव आपला करून घ्या. म्हणजे देव आपला नाही का? किंवा आपण देवाला आपलंसं करून घेतलेलं नाही का? बघा, आपण जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो तेव्हा आपण परमात्म्याला काय मागतो? म्हणा की देवा, मला तुझं दर्शन होऊ दे, तुझ्या अनंत विराट सुंदर स्वरूपाचं दर्शन दे, असं मागणं आपण भगवंताकडे मागतो का?
मुलाचं 30 वर्ष वय झालं, कुठेच मुलगी मिळणार, यावर्षी तरी देवा जमू दे, मुलाला नोकरी लागू दे, माझ्या घरात धनधान्यानं सुख समृद्धी येऊ दे. एका मागोमाग केवळ आपण आपल्या इच्छा त्या भगवंताकडून आपल्याशाकडून घेतो. तो भगवंतच आपला जर करून घेतला तर आपल्याला दुःखच येणार नाही. म्हणून तुकोबरायांना सांगावं लागते की तुम्ही इच्छा परमात्म्याकडे जाऊन मागू नका, तर भगवंताकडे काय मागा, तो भगवंतच आपलासा करून घ्या. संतांचं मागणं किती उदार आहे. हे चिदान दे गा देवा, भगवंत आपलासा करून घेण्यासाठी आपण काय करतो? सर्वजण भगवंताची भक्ती करतो आपण. ती कोणत्याही रूपाने असेल, भक्तीचे वेगवेगळे नानाविध प्रकार, पण सर्व मुख्य भक्तीचा उद्देश काय तर भगवंत आपलासा करून घेणे. आपण तीर्थयात्रा करतो, तीर्थयात्रांचे भ्रमण करतो, मंदिरात जातो, हे भक्तीचं सुधारण आहे. उपवास धरतो, व्रत वैकल्य करतो, हे कशासाठी? परमात्मा आपल्यासा करून घेण्यासाठी, काही इच्छा आपल्यासा करून घेण्यासाठी. मी 12 महिने सोमवार धरते, महादेवा माझी एवढी इच्छा पूर्ण कर. असे इच्छा भगवंताकडे लादून आपली भक्ती आहे. आणखी पूजा पाठ करतो, पारायण करतो, देवाला पत्रम पुष्पम फलम समर्पयामी, सर्व नैवेद्य अर्पण करतो, हे केवळ त्या परमात्म्याला आपलंसं करून घेण्यासाठी. पण या भक्तीचे मुख्य 2 प्रकार गीतेमध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सांगितलेले आहेत. ते आहेत सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती. ही सकाम भक्ती म्हणजे काय? जी आपण भक्ती करतो केवळ भगवंताकडून आपल्या इच्छा, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, जी आपण भगवंताची भक्ती करतो ती आहे सकाम भक्ती. आणि निष्काम भक्ती म्हणजे काय? कुठलीच इच्छा मनामध्ये न ठेवता केवळ त्या अनंताची गुण गाणे, केवळ त्या परब्रह्माचे भजन करणे, निस्वार्थ भावनेने मला काहीच मागण्याचा भाव ज्या ठिकाणी ओरत नाही, ती आहे निष्काम भक्ती. एखाद्या भगवान परमात्म्या वाचून, एखाद्या अनंता वाचून जीवाच्या ठिकाणी काहीच इच्छा शेष उरत नाही, ती आहे निष्काम भक्ती. आणि निष्काम भक्तीचं सर्वोत्तम उदाहरण, निष्काम भक्ती म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर एक पात्र उभं राहतं, ते रामायणातील हनुमंतराय. हनुमंतरायाची भक्ती किती निष्काम आहे, भगवंतावर किती अगाध प्रेम आहे. बघा, एकदा माता सीता आपल्या कक्षामध्ये भांगामध्ये सिंदूर लावत होत्या.
आणि विचारलं, माता प्रणाम, तुम्ही हे सिंदूर का लावता? यामुळे काय होईल? किस कारणवश आप हे सिंदूर लगा रही हो? तेव्हा माता सीतेने सांगितलं कि हनुमान, इससे मेरे प्रभु श्री राम की आयु बढ़ जाएगी, मेरे प्रभु की उम्र बढ़ जाएगी. एवढंच हनुमंतरायाने ऐकलं. काय? चुटकीभर सिंदूर लावल्याने माझ्या प्रभू श्रीरामांचं आयुष्य वाढेल. देवाचं आयुष्य काय? देव तर चिरकाल टिकणारा असा अविनाशी आहे, पण पृथ्वी लोकावरील राम अवतारामधील प्रभूंचं आयुष्य वाढेल. म्हणून हनुमंतरायाने काय केलं? आपल्या सर्वांगाला सिंदूर लावला आणि गेले प्रभू पुढे. दरबार भरलेला आहे, प्रभू बसलेले. प्रभू श्रीराम विचारतायत, हनुमान, हे क्या वेश बना कर रखा है अपना? सर्व दरबारी हनुमंतरायाकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले की हनुमंतरायाने आज असा आपला वेश का धारण केलाय? सर्वांगाला सिंदूर लावून दरबारामध्ये पुढे उभे आहेत. तेव्हा हनुमंतरायाने आपले दोन्ही हात जोडून प्रभूंना उत्तर दिलं, प्रभू, माता सीता के चुटकी भर सिंदूर लगाने से आपकी उम्र बढ़ जाती है, तो मैंने सोचा कि मैं अपने पूरे तन पर ही आप सिंदूर चढ़ाऊंगा ताकि आपके प्रभु श्री राम अवतार में मुझे अधिक भक्ति करने को मिल जाए. हे उत्तर ऐकून प्रभू श्री राम मांच्या डोळ्यांतून अश्रू आले. काय अगाध आणि निस्सीम भक्तीमध्ये हनुमंतरायाने स्वतःला वाहून टाकलं. सर्व दरबारीगण आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. आणि त्या दिवशी प्रभू श्रीरामांनी हनुमंतरायाला वरदान दिलं कि आज से जो हनुमान को सिंदूर व तेल चढ़ाएगा व उनकी सब मनोकामना पूर्ण हो जाएगी. आणि तेव्हापासून हनुमंतरायाला सिंदूर तेल चढवण्याची भक्तीचं माध्यम चालू झालं. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायाची इतकी निस्वार्थ भक्ती, निष्काम भक्ती आणि प्रेम भगवंतावर होता. बघा, प्रेम शब्द ऐकला, प्रेम नावाचा नुसता उच्चार जरी कानावर आला तरी एक पात्र आपल्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे कोणतं? रामायणातील भरताचं पात्र. की भरताचं भगवंतावर किती अगाध आणि किती निस्सीम प्रेम होतं. जगात एकी टिकवायची असेल तर देशात एकी पाहिजे, देशात एकी टिकायची असेल तर राष्ट्रात राज्यात एकी पाहिजे, राज्यात एकी टिकायची असेल तर गावागावामध्ये एकी पाहिजे, आणि गावात एकी टिकायची असेल तर घराघरात एकी पाहिजे, आणि घरात एकी टिकायची असेल तर बंधूचं बंधूवर प्रेम असलं पाहिजे. आणि बंधूचं बंधूवर प्रेम कसं असावं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भरत आणि प्रभू श्रीराम. हिवराच्या झाडावर सरस्वतीने संकल्प सोडला आणि तो मंथरेच्या मातीमध्ये प्रवेश केला. मंथरेने येऊन तो संकल्प कैकेयीच्या मातीमध्ये प्रविष्ट केला. आणि कैकेयीने आपल्या पहिल्या वराने राजा दशरथांकडे काय मागून घेतलं? भरताला राज्य. आणि दुसऱ्या वराने काय मागून घेतलं? प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास. तिकडे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण तिघेही वल्कल धारण करून वनवासाला निघाली. सर्व अयोध्या दुःखात आहे, सर्व प्रजाजन, सर्व अयोध्या नगरी आज रडतेय. कारण हे अयोध्येमधला प्राण म्हणजे प्रभू श्रीराम आपण आहात. जर तुम्ही निघून गेलात तरी अयोध्येचा प्राण हरवेल, म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू येऊ लागले. तिकडे भरत शत्रुघ्न हे मामाच्या गावी गेले होते. इकडे राम वनवासाला गेल्यानंतर मेरा राम 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 म्हणून राजा दशरथांनी आपला प्राण सोडला. प्राण प्रिय पुत्र को वनवास हे सुनकर राजा दशरथ ने अपना प्राण छोड़ दिया. आणि तिकडे संदेश भरताला पाठवला, पण हे सांगितलं नाही की राम वनवासाला गेले, राजा दशरथांचा गतप्राण झाले. केवळ संदेश पाठवला की तातडीने अयोध्येकडे दोन्ही राजकुमार तुम्ही या. आणि तो संदेश मिळताच भरत आणि शत्रुघ्न अश्वारूढ होऊन अयोध्येकडे निघाले. आणि येताना अयोध्येजवळ असलेल्या नंदीग्राम मध्ये सर्व त्यांच्या पूर्वजांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या. आता आपण जशा फोटो घरामध्ये लावतो त्यावेळेस चित्र रेखाटलेल्या प्रतिमा
उतरून पूर्वजांचं पूजन करावं म्हणून ते उतरले आणि तिथे पाहिली राजा दशरथांची प्रतिमा. हे काय, भरतांच्या हातातली थाळीच गळून पडली आणि तसंच धावत धावत राजमहालाकडे गेले आणि विचारलं की पिताजी कहाँ है. तिथे सांगितलं की राजा दशरथ गतप्राण झालेले आहेत. आणि का, कारण प्रभू श्रीरामांना वनवास मिळालाय. कशासाठी, तुम्हारी माँ ने मांगा है. हे ऐकताच भरत आपल्या डोळ्यामध्ये अश्रू घेऊन धावत धावत जातो. कुठे, कैकईला मात्र मातेपासून त्याग केला. तू माझी माता नाहीस आणि मी तुझा पुत्र नाही. मेरे प्रभु को वनवास और मुझे राज्य, ऐसे राज्य को मैं 1000 बार लाथ मारता हूँ. भरताने खूप क्रोधावेशात आणि डोळ्यांमधून अश्रू गळू लागले. आता भरत, मी प्रभू श्रीरामांना घेऊन येतो म्हणून निघाले. तेव्हा सर्व तिन्ही माता आल्या, सर्व प्रजाजन. भरत, आप प्रभू श्रीराम के पास जा रहे हो, मैं भी आऊंगा. भरत म्हणायचे चला. सर्वांना घेऊन जे कोणी सोबत येतील त्यांना घेऊन भरत आज निघालेले आहेत प्रभू श्रीरामांना आणण्यासाठी वनामध्ये. आणि भरताचा पहिला मुक्काम पडला भारद्वाजींच्या आश्रमामध्ये, ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम राहिले होते. भरत गेले आणि त्या ठिकाणी भारद्वाजी म्हणाले की तुम क्या वही भरत हो. जेव्हा मी यज्ञामध्ये जम्बूद्वीपे भरत खंडे असा उच्चार केला त्यावेळी ते प्रभू श्रीरामांच्या डोळ्यातून अश्रू येत होते की मी वनवासाला येताना सर्वांची भेट झाली, पण मेरा प्यारा भाई मेरा भरत मुझसे नहीं मिल पाया. हे ऐकलं आणि भरताच्या डोळ्यातून आणखीन अश्रू येऊ लागले. का, की माझ्या भावाला माझी आणखीन आठवण येते. मेरा भाई राम मुझसे याद करता है. स्वतःला खूप भाग्यवान समजलं आणि खूप पश्चाताप भरत करू लागले. बघा काय पात्र आहे, ज्यांचा काही गुन्हाच नाही तरी स्वतःला दोषी मानू लागले की माझ्यामुळे प्रभू श्रीरामांना वनवास भेटला, माझ्यामुळे अयोध्येची राणी माता सीताला वंकल धारण करावी लागली, माझ्यामुळेच राजा दशरथांचा प्राण गेला, मी किती पापी आहे. स्वतःला दोषी मानून पश्चाताप करू लागले. आणि तिकडे प्रभू श्रीराम नंदीग्रामामधून जो भरत राजा दशरथ यांची प्रतिमा आठवली आणि आणखीन डोळ्यातून पाणी येऊ लागलं. इकडे चित्रकूट पर्वतावरती प्रभू श्री रामचंद्र आले आणि वनदेवींनी प्रभूंना प्रणाम केला की मेरा भाग्य है प्रभू, आज आपका दर्शन होया. आणि ती वनदेवींना प्रभू म्हणाले की मला तुला काहीतरी मागायचे. ती वनदेवी म्हणते, काय प्रभू, मी तुम्हाला काय देऊ शकणार. मला तुझ्याकडून एक खूप मोठं मागणं मागायचंय. तेव्हा वनदेवी म्हणते, सांगा प्रभू काय. बघा प्रभू श्रीरामांनी काय मागितलं की ये जो तेरे रास्ते से काटे है ये काटे हटा दे. माझा भरत, माझा प्रिय बंधू भरत मला भेटण्यासाठी येत आहे, त्याच्या पायाला इथला एक सुद्धा काटा टोचू देऊ नकोस. काय प्रभू, तुमचा भरत तर क्षत्रिय कुलावतंस आहे, जो वज्र को भी भेद दे ऐसा योद्धा है, और एक काटे क्यों सहन नहीं कर सकता. तेव्हा प्रभू काय म्हणतात, हे काटे तर काय, भरत वज्र को भी भेद देगा, परंतु जर इथला एक सुद्धा काटा माझ्या भरताच्या पायामध्ये टोचला तर माझा भरत खूप दुखी होईल. ये सोचकर कि मेरे भाई को इन कांटों का दर्द झेलना पड़ा है, ये सोच के उसका दिल और भी दुखी होगा. मला माझ्या भरताला आणखी दुःख द्यायचं नाहीये. किती भाव आहे बघा, किती भावस्पर्शी उत्तर आहे, किती अगाध बंधू प्रेम आहे. आणि मी भरत रामप्रभूंना भेटल्यानंतर खूप विनवणी केली, परंतु माफी मागितली, परंतु प्रभू श्री रामचंद्र यायला तयार झाले नाहीत. सांगितलं सर्व प्रसंग भाग सर्वांना माहीतच आहे. आणि पुन्हा भरतांनी येताना प्रभू श्री रामचंद्राच्या पादुका आपल्या डोक्यावर ठेवून रडत 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 अयोध्येला आले. सिंहासनावर प्रभू श्री रामचंद्रांच्या पादुका प्रस्थापित केल्या आणि तिथून त्या दिवशीच गेले नंदीग्राम मध्ये एक पर्णकुटी बनवली आणि संन्याशाप्रमाणे
14 वर्ष वनवासी जीवन काढलं. माझा बंधू, माझे भ्राता राम तिकडे जमिनीवर झोपतील आणि मी इकडे राज ऐश्वर्याचा उपभोग घेऊ, हे शक्यच नाही. म्हणून फळ धारण करून, वल्कल धारण करून दररोज पादुकांच्या दर्शन घेऊन येऊन तिथून भरत राज्यकारभार 14 वर्ष पाहिला. हे आहे बंधू प्रेम. विठ्ठल विठ्ठल. असं अगाध प्रेम जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू श्रीरामांविषयी प्रविष्ट होते, तेव्हा निश्चितच भक्ताला भगवंताची भक्ती करण्याची गरज नाही. जो भक्त भगवंताची भक्ती करतो त्या भक्ताची भगवंत स्वतः भक्ती करतात. आज कलियुगामधले बंधू पाहायला गेले, इतवर धुऱ्यामुळे कोर्टामध्ये आज केस चालली. परंतु बंधू प्रेम कसं असावं याचं सर्वोत्तम उदाहरण प्रभू श्रीरामांनी आणि भरताने दाखवून दिलं. आणि असं अगाध प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये असेल त्याला त्वरित भगवान परमात्मा हे दर्शन देतात. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्म्याला काहीच नकोय, आपल्या जवळचा दक्षिणा नकोय, दान नकोय. पत्रम पुष्पम फलम समर्पयाने सर्व काही करा, ते भक्तीचा एक साधन आहे. परंतु काही नाही केलं तरी चालेल, केवळ अंतःकरणामध्ये प्रेम आणि चित्तामध्ये शुद्धता ठेवून जर आपण परमात्म्याचं नामस्मरण मुखाने भगवंताचं ध्यान केलं तर निश्चितच काय होईल, अभंगाचं प्रथम चरण. सुखाचं एकमात्र साधन असणारा सांगताय की आपुला तो एक
देव करून घ्यावा. आपलं काय करून घ्या तर तो भगवान परमात्मा आपला करून घ्या. इथे आपुला तो एक देव करून घ्या म्हटल्यानंतर काही जणांना असंही वाटतं की आपण ज्या अनंत देवांची भक्ती करतो, कधी राम, कधी विठ्ठल, कधी महादेव, कधी कृष्ण, त्यापैकी एकाच देवाची भक्ती आपण करायची म्हणजे परमात्म्याची भक्ती सुफळ जाते. असं नव्हे, परमात्मा एकच आहे, त्याची रूप अनंत आहेत. कोणत्याही रूपाची तुम्ही भक्ती करा, परंतु जे सांसारिक गोष्टी आहेत, ज्या माईक गोष्टी आहेत, त्यांचा त्याग करून केवळ आणि केवळ त्या अधिष्ठात्री असणाऱ्या भगवान परमात्म्याला, एका त्या अनंताला, एका त्या परब्रह्म परमात्म्याला तुम्ही आपलंसं करून घ्या. असा संकेत, असं विधान तुकोबाराय करतायत. कारण तेने विना जीवा सुख नो. पुढे कारण सांगतायत. आपण कारणाशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही, म्हणून तुकोबाराय कारण सांगतायत. देव कशासाठी आपला करून घ्या, कारण त्याशिवाय सुख कुठेच मिळणार नाही. त्या देवाला जर आपलेसं करून घेतलं तर दुःख जीवनात येणारच नाही. म्हणून सुखाची प्राप्ती करायची आहे तर भगवंताला आपलंसं करून घ्या. आणि भगवंत आपलासा करून घेण्यासाठी आपल्यातला मीपणा, अहंकार दूर जावा लागतो. बघा, देव आपला करून घ्या तुकोबारायांना सांगावं लागतंय. आणि एके ठिकाणी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा वर्णन करतात की जीवात्मा परमात्मा काही अंश आहे. आपण कोण आहोत, कुठून आलो, आपण एक नाव सांगतो, आम्ही नळेगावचा आहे, मी हा व्यवसाय करतो, मी असा आहे, मी तसा आहे. हे सर्व आपल्या उपाध्या आहेत. पण आपण कोण आहोत? हू एम आय, मी कोण आहे? तर मी एक जीवात्मा आहे. आणि हा जीवात्मा कोण आहे? परमात्म्याचा अंश आहे. स्वतः भगवान परमात्मा सांगताय. मग जीवात्मा जर परमात्मा असेल तर तुकोबारायांना का सांगावं लागते की तुम्ही देव आपला करून घ्या? जीवात्माच देव आहे. कारण जीवात्म्यापासून देव दूर जाण्याचं एक कारण आहे, आणि ते कारण म्हणजे जीवात्म्याजवळ असणारा अहंकार. सृष्टीवरील प्रत्येक गोष्ट परमात्म्याने निर्माण केली, पण एक गोष्ट भगवंताने अजिबात निर्माण केलेली नाही. तरी प्रत्येकामध्ये एवढं कावणं असतंच. ती गोष्ट आहे अहंकार, तो आहे गर्व. जोपर्यंत मनुष्यामध्ये अहंकार आहे, गर्व आहे, तोपर्यंत भक्त भगवंतापासून दूर जातो. ज्या दिवशी भक्तामधील मीपणा जातो, अत्यंत नम्रता येते, मीपणा ज्या दिवशी विसरतो त्या दिवशी नक्कीच परमात्म्याची प्राप्ती होते. बघा, हनुमंतराय जेव्हा माता सीतेला रावणाने अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं, प्रथम भेटीला कोण गेलं होतं? आपली प्रभू श्रीरामांची मुद्रिका घेऊन हनुमंतराय. तेव्हा माता सीतेने विचारलं की तुम कोण हो? हनुमंतरायाने काय उत्तर दिलं? हनुमंतरायाने काय उत्तर दिलं? मी हनुमान आहे, मी अंजनीचा पुत्र आहे, मी खूप बलशाली आहे, असं सांगितलं का? मैं हो दास प्रभू श्रीराम का. आपली ओळख काय सांगितली? मी माझ्या प्रभू श्रीरामांचा दास आहे. जोपर्यंत अशी अवस्था जीवाची होत नाही की मी कोण आहे, मी 5 एकरचा मालक आहे, माझे 3 बंगले, अत्याधिक प्रॉपर्टीचा मी श्रीमंत आहे, हे सर्व ज्या दिवशी जाऊन, ज्या दिवशी मी एक माझ्या भगवंताचा, त्या अनंताचा मी एक दास आहे, असा भाव जोपर्यंत मनामध्ये प्रविष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती आपल्याला होत नाही. संपूर्ण मीपणा ज्यांनी टाकून दिला. बघा, राज ऐश्वर्य आणि राज श्रीमंती पायाशी लोळण घेत असताना सुद्धा ज्यांनी संपूर्ण जीवन केवळ आणि केवळ आपल्या प्रजेसाठी समर्पित केलं, जनतेसाठी समर्पित केलं, असा एकमेव राजा झाला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजांच्या चरित्राबद्दल काय सांगितलं जातं शिवचरित्रामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा हा कधीच कोणा एकाचा नसतो, तो एकाच वेळी अनेकांचा असतो. राजांचे चरित्र खूप महान आहे. बघा, आताचे राजकारणी पाहू गेलं तर मतदान जवळ आलं, प्रचाराला निघाले, पोझिशन फक्त ही भेटेल त्याला दंडवत, भेटेल त्याला प्रणाम, भेटेल त्याच्या पाया पडायच्या.
आणि एकदा का निवडणूक झाली पुन्हा ही जनता जर असं करून गेली तर ते असं कर. पण छत्रपती शिवरायांसारखा राजा होणेही नाही आणि होणारही नाही. प्रजेसाठी किती सहन केलं म्हणून तर आज सुद्धा महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण खाली सण दरबारी कुस्ती बेगमा. वडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपकार. कोणी देईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. आणि त्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याला विडा उचलला. त्याचं नाव अफजल खान. कौतिक झालं दरबाराचं. खान आणि खाला मोठा गुरबीत. त्याचं सोबत प्रचंड घोडदळ पायदळ गुण. हा खान मोठा गुरबीत निघाला कोणत्या पुरुष दिशेने कि वो शिवाजी को पकड़ के तो हम लाएंगे. खानानं विडा उचलून निघाला. आणि इकडे जो तो हेच बोलू लागला की आता शिवाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे बंगाल खालीकडे इंग्रज इकडे उशीर साईचा अफजल खान यांच्याने आता शिवाचं काही खरं नाही. इकडे रायबा छत्रपती शिवरायांकडे जातात आणि राजांना म्हणतात राजा खानाच्या सेनेपुढे आपला निभाव लावणं अशक्यच. आपला निभाव लावणं खूप कठीण आहे. मला वाटतं आपण कुठेतरी अद्याप घरी निघून जावं. इकडे कडाडली राजमाता जिजाऊ साहेब काय म्हणताय रायबा. शिवबा हा केवळ आमचा पुत्र नव्हे तर या तमाम मराठी मुलखाचा स्वाभिमान आहे. आम्ही आमचा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा दोष हवा गणमांना कसा ठेसावा. डोक्यात गणी जावा आणि भेटीचा धडला टाकावा. खानाने भेटीचा सांगावा हसत हसत कबूल केला. हा खान वाटेत भेटेल त्याला भेटीचा. खाना देवळं लुटली आया भक्तीच्या आबरू लुटली कोण रोखणार हे वादळ. इकडे दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी आमने सामने राजांनी पत्र पाठवलं की आम्ही भीतोय आणि भीतीपोटी त्याला भेटण्याचं कारण 2 दिवस लांबवलं. आणि महाराजांनी ठरल्याप्रमाणे सुंदर असा शामियाना खानाच्या भेटीसाठी उभारला. आणि अशा या शामियान्यात हा खान दौलत बोलत आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आले आणि खान राजांना हा हुसरी मारू लागलाय की
आली, पण तरी सुद्धा कशालाही न डगमगता परमपिता महादेवांवर आणि आई तुळजा भवानीवर विश्वास ठेवून प्रत्येकाला सामोरं जाऊन प्रत्येकात यशच मिळवलं आणि एवढं संपूर्ण प्राप्त करून सुद्धा स्वतःला ते राजा कधीच म्हणत नव्हते. मी कोण आहे? प्रजेचा सेवक आहे. आजच्या समस्त राजकारण्यांनी खरं तर छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यावा की राजा हा जनतेचा मालक नसून राजा हा जनतेचा सेवक असतो. आणि असा विरक्त भाव हनुमंतरायाप्रमाणे शिवरायांप्रमाणे विरक्त भाव जर आपण अंतःकरणामध्ये ठेवला तर निश्चितच परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होते. पण त्यासाठी या सर्व माईक बंधनातून आपल्याला अगोदर बाहेर पडावं लागेल. आपल्याला हा संसार, मुलबाळ, संपत्ती, घरदार, शेती हे सर्व यातच आपण अडकून बसतो. हे सर्व आपल्याला माझं माझं वाटतं. म्हणून संत म्हणतात, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करड तुझ ठाई ठाई. या संसारा पायी, 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 शिलबाईचा पोर, ती तुझ्या मागची पोर, मेल्यावरती खापर पडतील तुझ्याच माथ्यावर, मेल्यावरती खापर पडतील तुझ्याच माथ्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला करड तुझ Thank you.
आता तरी ऐका, हे सर्व माईक आहे, सर्व नश्वर आहे, सर्व नष्ट होणार आहे. म्हणून काय तुम्हाला फक्त संसार सोडून संन्यासी बनून केवळ हरिनामामध्येच तल्लीन व्हायचंय असंही नाही. संतांनी एकच मार्ग सांगितलाय, तुम्ही जे काही करत असाल त्यासोबत काय करा, भगवंताचं नाम केवळ मुखामध्ये करत असून त्या कार्यासोबत आपल्याला केवळ आपल्या मुखामध्ये त्या परमात्म्याचं नामधारण करायचंय. नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिवीन धावया न पवे कोण. परमात्म्याला आपलंसं करून घेण्याचं, भगवंताची प्राप्ती करून घेण्याचं सर्वात सुलभ साधन सांगितलंय नाम. आणि हे नाम सोडून जर आपण सर्व काही करत असू तर ते काय आहे, अभंगाचं द्वितीय चरण. आपण लवकर सोडू, काळजी करू नका. एका त्या भगवान परमात्म्या वाचून सर्व काही गोष्टी या मायिक आहेत, जीवाच्या ठिकाणी माया उत्पन्न करणाऱ्या आहेत, ज्या नश्वर आहेत. हा देहच नश्वर आहे तर इतर गोष्टींचं दूरच. आपल्यासोबत काय येणार आहे, कोणी म्हणेल का याला जीवनभर एवढं सोनं कमावलंय, याच्यासोबत द्या एक तोळा आहे ते काढून. बंगला बांधला, शेतीवाडी घेतली, पण काही सोबत येणार नाही. भगवान परमात्म्याची भक्ती जर आपण केली तर काय होईल, तर परमात्मा आपल्याला आपला सारखाच करून ठेवतो. ज्याप्रमाणे संत तुलसीदास महाराज बघा, हनुमान चालीसा जी आपण म्हणतो ती हनुमान चालीसा कोणी लिहिली, संत तुलसीदास महाराजांनी. ती कुठे लिहिली, तर जेव्हा राम 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 नाम जपत संत तुलसीदास महाराजांनी एकदा एक चमत्कार केला की एका मृत व्यक्तीला, मेलेल्या माणसाला जिवंत उठवलं. आणि ते गोष्ट पोहोचली मुघल बादशाह अकबराकडे. आणि त्या जेलमध्ये बसून हनुमान चालीसा लिहिली. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वर्णो रघुवर विमल सुख जो दायक फल चारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जे कलियुगामध्ये जो कोणी हनुमान चालीसा म्हणेल, होय सिद्धी साखे गौरीचा, त्याची सर्व मनोकामना पूर्ण होईल. असं वचन स्वतः हनुमंतराय आणि तुलसीदासाला दिलं. ज्यावेळी मुघल बादशाह अकबर आणि तुलसीदासांना
कारागृहामध्ये टाकलं, त्यावेळी कारागृहामध्ये सहज मुखातून आलेली ही हनुमान चालीसा आहे. आणि इतके वानर, इतके माकडं त्या कारागृहाबाहेर फिरायचे. त्यावेळी मुघल बादशाह अकबर अगदी चिंतेत पडला की आता काय करावं. आणि ज्या दिवशी तुलसीदास महाराजांची सुटका केली त्या दिवशी ती वानरं आपोआप निघून गेली. आणि तेव्हा हनुमंतरायांनी स्वतः तुलसीदास महाराजांना दर्शन दिलं. या कलियुगातील जेव्हा प्रभू श्रीरामांनी परमधाम गमन केलं तेव्हा कलियुगामध्ये एका हनुमंतरायाला प्रभूंनी मागे ठेवलं. जेव्हा कलियुग संपेल तेव्हा हनुमान तुम परमधाम को गमन, कारण आज सुद्धा कलियुगात असणारा देव म्हणजे हनुमंतराय आहे. आणि राजस्थानमध्ये आणखी एक देव आहे खाटू श्याम बाबा. भीमपुत्र घटोत्कच आणि मोरडीचा पुत्र हा बर्बरिकला वरदान देऊन जेव्हा महाभारतामध्ये स्वतःचा गळा, स्वतःची मान कापून परमात्म्याला त्याने दान म्हणून दिले. परमात्म्याने स्वतः वरदान दिलं, जो कोणी भक्त तुझ्याकडे येईल कधीच खाली हात जाणार नाही, प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होणार. त्या बरोबरीचं मंदिर खाटू श्याम बाबा म्हणजे स्वतःचं नाव परमात्म्याने त्याला दिलं. म्हणजे जो भक्त भगवंताला आपलंसं करून घेतो त्याला काय करतो, अविनाश करी आपुले आयसे. भगवान आपल्याला आपल्यासारखाच करून ठेवतो. देव पाहावयासी गेलो देवची होऊन ठेलो. फक्त आपल्याला काय करायचंय, लावी मना पिसे गोविंदाचे. सर्वांनी हात वर करून भजन करूया. विठोबा रखुमाई, की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, कारण तेने विना जीवा सुखण हे. कारण या संसारातील सर्व गोष्टी माईकच तर आहे. ते रती माईके दुःखाची जनिती, त्याला आदिही नाही अंतही नाही, कितीही कमवा पुरत नाही, त्याची आशा संपत नाही. आणि शेवटी काय, रिकाम्या हातानच निघून जायचंय. नाही आदी अंती अवसानी. त्यापेक्षा तुम्ही देवाची भक्ती करा. काय करेल, अविनाश करी आपुली आयसे. फक्त तुम्ही त्याचं नाम घ्या, लावी मना पिसे गोविंदाचे. आणि जर आपण आपल्या मनाला गोविंदाचं वेड लावलं, हरिनामाचं वेड लावलं, तर तो परमात्मा आपल्याला आपल्यासारखा करून ठेवतो. आणि मरणानंतर त्याची Come on.
जय